आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा समावेश करण्यासाठी नियमात बदल होणार। याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा होता समावेश। आपत्ती व्यवस्थापन समिती कधी झाली हे माहित नाही। जिकडे आपत्ती येते तिकडे एकनाथ शिंदे असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। रायगडमधील शिवसेनेचे सर्व आमदार डीपीडीसी बैठकीला अनुपस्थित। आजच्या बैठकीची रायगडमधील कुठल्याही आमदाराला माहिती नव्हती। शिवसेना आमदारांची माहिती। भरत गोगावलेंना रायगड जिल्हा नियोजनाच्या बैठकीला बोलावलं पण ते आले नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। रायगडच्या डीपीडीसीची बैठक अजित पवारांनी कालची बैठक आज ठेवली। रायगडवर कार्यक्रम असल्यानं आज बैठकीला गेलो नाही। मंत्री भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण। तर बैठकीला येणार नसल्याचंही कळवलं होतं। गोगावलेंची प्रतिक्रिया। आज पालकमंत्री पदाबाबत बैठक नव्हती। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा लवकर सुटेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल आणि मंत्री भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे। आमदार महेंद्र थोरवेंकडून विश्वास व्यक्त। परभणीच्या प्रकरणावरून आव्हाडांनी मोर्चा काढावा। सुरेश धसांचं आव्हान। तर अक्षय शिंदेंचं गुणगान गाणाऱ्यांकडे काय अपेक्षा करणार? धसांची आव्हाडांवर टीका। अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही तर खून झाला हे मी नाही तर कोर्ट म्हटलंय। सुरेश धस यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर। जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकण्याचंच समजतं का? सुरेश धसांचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरणी पॉझिटिव्ह बाजू घेतली आहे। धस यांची प्रतिक्रिया। सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्यासाठी मोर्चेच का काढायचे? लाखोंचे मोर्चे पाहिल्याशिवाय सरकार न्याय देणार नाही का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। धाराशिव पुण्याच्या मोर्चात मी सूर्यवंशींबद्दल बोललो। माझ्या अपूर्ण वाक्यावरून ट्रायल चालवली जाते। व्हायरल व्हिडिओवर सुरेश धसांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंविरोधात मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवलेत। मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। हत्येतील सर्व आरोपी वाशीच्या हद्दीत गाडी सोडून पळाले होते। पोलिसांना हे माहिती हवं होतं। संतोष देशमुखांच्या हत्येतील नव्या सीसीटीव्हीवरून धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। पुण्यात वंचित, रिपाई आणि भीम आर्मीचं राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन। सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरून वंचित आक्रमक। राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगताप आक्रमक। सोलापूरकर जिहादी लोकांच्या संपर्कात असतील। सोलापूरकरांनी बोलताना संयम राखावा। संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। राहुल सोलापूरकरनं डॉक्टर आंबेडकर केलेल्या वक्तव्याची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल। सोलापूरकरनं आंबेडकर ब्राह्मण होते याबाबत पुरावे सादर करावेत अन्यथा कारवाईला सामोरं जावं। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा इशारा। राहुल सोलापूरकरच्या वक्तव्याचे मालेगावात पडसाद। आरपीआय कार्यकर्त्यांनी सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं। सोलापूरकरला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। नाशिकच्या नियोजन बैठकीत आमदार सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। नाशिकमध्ये 14 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन। सभेला जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्याचा सज्जड दम। आरोप झाला की राजीनामा घेणं काँग्रेसची चुकीची प्रथा। भाजप खासदार अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका। माझ्यावरही आरोप झाल्यानंतर काँग्रेसनं राजीनामा घेतला। चव्हाणांची प्रतिक्रिया। नाशिकच्या मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीकडून अजित पवारांची भेट। बांगलादेशी रोहिंगे संदर्भातील एसआयटी चौकशीबाबत माजी आमदार आसिफ शेख यांची पवारांशी चर्चा। प्रशासनानं दाखले देणं बंद केल्यानं नागरिकांना अडचण। यावर निर्णय घेण्याची मागणी। रणवीर अलाहाबादियाची पोलीस चौकशी सुरू। मुंबई पोलिसांच्या पथकाकडून अलाहाबादियाच्या घरी चौकशी। एका कार्यक्रमातील वादग्रस्त विधानाप्रकरणी चौकशी सुरू। संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ महाविकास आघाडीचं आंदोलन। सोयाबीन आणि भुईमुग खरेदीच्या मुदतवाढीसाठी आंदोलन। वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, निलेश लंके आंदोलनात सहभागी। बुलढाण्याच्या शेगावमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची परीक्षा केंद्राला भेट। 12वीच्या परीक्षेचे कॉपीमुक्त अभियानाची भोयर यांच्याकडून पाहणी। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतची मुदत संपली। निवडणूक होईपर्यंत प्रशासक नगरपंचायतीमधील निर्णय घेणार। छत्रपती संभाजीनगर विमानतळासमोर गाड्या हटवल्या म्हणून फळ विक्रेत्यांचा गोंधळ। फळ विक्रेत्यांकडून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ। 18 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल। सोलापूरमधील शासनाची महाफूड साईट मागील 2 महिन्यांपासून विस्कळीत। नागरिकांची मोठी गैरसोय। पुण्याच्या रविवार पेठमधील फडके हौद चौकालगत झाड कोसळलं। जीवितहानी नाही। 3 दुचाकींचं नुकसान।
परळीत पैशाच्या वादावरून 2 गटात हाणामारी, वादातून एकानं बुलेट पेटवली, सिरसाळा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल. मुंबईच्या ओशिवरा परिसरातील फर्निचर मार्केटला मोठी आग, आगीत लाखोंचं नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, परिसरात सर्वत्र धुराचे लोळ. नागपूरमध्ये महिलेवर अत्याचार करत व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक, पीडित महिलेच्या जबाबावरून आरोपीला अटक, पोलिसांनी आरोपीला बेड्या घालत वस्तीतून धिंड काढली. पुण्यातील चंदननगरमध्ये सिमेंटचा डंपर डिव्हायडरवर चढल्याची घटना, अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.